हॅलो फ्रेंड्स, तब्येत बरी नसल्यामुळे बरेच दिवसापासून मी व्हिडिओ करत नव्हते. तर आता जरा बरं वाटत होतं, तर मुलांचं चाललं होतं आपण बाहेर जाऊन या. तर आम्ही मैत्रिणी आणि फक्त मुलं एवढेच आम्ही निघालो होतो ट्रीपसाठी. ही ट्रीप होती छोटीशी वन डे ट्रीप. वन डे जरी असलं तरी सामान तर घ्यावंच लागतं. सर्वांच्या एक एक 2 बॅगा झाल्याच होत्या, कारण आम्ही निघालो होतो पवना लेक कॅम्पिंगसाठी. थंडी प्रचंड आहे आणि मुलांची पण इच्छा होती, त्यामुळे बॅगा पण भरपूरच झाल्या. तर फायनली आम्ही 1.5 तासांनी पवना लेकला पोहोचलो. खरंच वातावरण खूप सुंदर होतं आणि निसर्ग पण तेवढा छान होता. आणि सनसेटची वेळ झाली होती, त्यामुळे खूप सुंदर असं निसर्गरम्य दृश्य दिसत होतं. इथे टेंट पण भरपूर होते. जवळजवळ एक 40-50 टेंट तिथे असतील. आम्हाला टेंट भेटले सलग. आम्ही 5 टेंट घेतले होते. तर आता टेंट कसा असतो, काय असतं, ही एक्साइटमेंट तरुषला होतीच. गेला की पहिले तो त्यामध्ये जाऊन बसला आणि खरंच खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता. त्यानंतर आम्ही गेलो तिथे खाली लेकला. थोडं मुलांनी पाण्यात खेळलं. पाणी खूप थंड होतं, छान होतं, शांत वाटत होतं. असं वाटत होतं किती सुंदर निसर्गाचं रूप आहे ना. सगळं तुम्ही जे आर्टिफिशियल बघता त्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्याचा आनंद घेणं हा काही वेगळाच. खरंच जसं जसं सूर्य मावळतीला जात होता तसं तसं आणखी छान होतं. थोडे फोटो काढले, थोडं पाण्यात खेळलो आणि थोडा वेळ होता त्यामुळे तरुणी गेम पण खेळला आणि नंतर मस्त असा मिसळीवरती ताव मारला. तसा होता आमचा दिवस. कसा वाटला कमेंट करून सांगा. हॅलो फ्रेंड्स, तब्येत बरी नसल्यामुळे बरेच दिवसापासून मी व्हिडिओ करत नव्हते. तर आता जरा बरं वाटत होतं, तर मुलांचं चाललं होतं आपण बाहेर जाऊन या. तर आम्ही मैत्रिणी आणि फक्त मुलं एवढेच आम्ही निघालो होतो ट्रीपसाठी. ही ट्रीप होती छोटीशी वन डे ट्रीप. वन डे जरी असलं तरी सामान तर घ्यावंच लागतं. सर्वांच्या एक एक 2 बॅगा झाल्याच होत्या, कारण आम्ही निघालो होतो पवना लेक कॅम्पिंगसाठी. थंडी प्रचंड आहे आणि मुलांची पण इच्छा होती, त्यामुळे बॅगा पण भरपूरच झाल्या. तर फायनली आम्ही 1.5 तासांनी पवना लेकला पोहोचलो. खरंच वातावरण खूप सुंदर होतं आणि निसर्ग पण तेवढा छान होता. आणि सनसेटची वेळ झाली होती, त्यामुळे खूप सुंदर असं निसर्गरम्य दृश्य दिसत होतं. इथे टेंट पण भरपूर होते. जवळजवळ एक 40-50 टेंट तिथे असतील. आम्हाला टेंट भेटले सलग. आम्ही 5 टेंट घेतले होते. तर आता टेंट कसा असतो, काय असतं, ही एक्साइटमेंट तरुषला होतीच. गेला की पहिले तो त्यामध्ये जाऊन बसला आणि खरंच खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता. त्यानंतर आम्ही गेलो तिथे खाली लेकला. थोडं मुलांनी पाण्यात खेळलं. पाणी खूप थंड होतं, छान होतं, शांत वाटत होतं. असं वाटत होतं किती सुंदर निसर्गाचं रूप आहे ना. सगळं तुम्ही जे आर्टिफिशियल बघता त्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्याचा आनंद घेणं हा काही वेगळाच. खरंच जसं जसं सूर्य मावळतीला जात होता तसं तसं आणखी छान होतं. थोडे फोटो काढले, थोडं पाण्यात खेळलो आणि थोडा वेळ होता त्यामुळे तरुणी गेम पण खेळला आणि नंतर मस्त असा